नमस्कार मंडळी, वेलकम टू द तन्हा निखिल ब्लॉग. सो आज आहे 26 नोव्हेंबर आणि आमचं डोहाळ जेवण आहे, म्हणजे माझं डोहाळ जेवण आहे. आणि संध्याकाळचे 5:15 झाले आणि वातावरण बघा. नाशिकमध्ये भयानक पाऊस आहे. या माणसाचा चेहरा बघा. आम्ही छान राजेशाही वाडा बुक केला होता मोकळ्यातला आहे, अजून वाड्यातच आहे, बट आता बंद ठिकाणी होणार आहे. आमचं सगळं फेल झालं आहे वेळेवर. कालपर्यंत नाशिकमध्ये असं काहीच नव्हतं की पाऊस होईल म्हणून. लाईट येत नाही आहे 5 वाजता कसं काळाच्या नुसतं. बट ठीक आहे, पाऊस सुरू झाला आहे. ॲटलिस्ट आता थोडा कमी झाला आहे. मग 1.5 तासापूर्वी भयानक पाऊस होता, आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. सो पाहुणे मंडळी तरी येतील असं वाटतं. पण आमचा मूड ऑफ झाला कारण आम्ही खूप डोक्यात ठेवलं होतं बऱ्याच गोष्टी, बट कुछ नाही होऊ शकता. आता मी हे फायनल लागतं जाऊ. पाऊस इतका भयंकर होता की सगळं वेळेवर कॅन्सल झालं होतं. आमचं स्टेज चेंज झालं होतं, डेकोरेशन चेंज झालं होतं. ज्याची मी 1.5-2 महिन्यापासून तयारी करत होती ते सगळं वेगळं झालं होतं. मी तिथे पोहोचेपर्यंतही डेकोरेशन सुरूच होतं. मग तिथे गेल्यानंतर माझी मावशी, वहिनी या सगळ्यांनी जे जे आयटम आम्ही तयार केले होते, आम्ही खूप मेहनत घेतली होती. स्पेशली माझे जे छोटे बहीण भाऊ आहे, आयुष, पियुष, मनू, पियू, जुई, त्यांनी इतकी मेहनत घेतली होती पॅकेजिंगला, हे सगळं तयार करायला. बिस्किटांचे घर, कार, ती छोटीशी प्रेग्नेंट डॉल, ही सगळी पॅकिंग त्यांनी रात्री जागून केली होती आणि हे त्यांनी मांडलं होतं. आणि मी सगळे पदार्थ ठेवले होते ऑलमोस्ट, जे जे पॉसिबल होते ते, कारण सगळ्याचेच डोहाळे होते तसे. मला येणाऱ्या साड्या, म्हणजे ज्या जवळच्यांनी घेतल्या होत्या त्या साड्या, गौरीचे भांडे, बेसिक सगळ्या गोष्टी डोहाळ जेवणात असतात त्या सगळ्या ठेवल्या होत्या. पाऊस भयंकर होता, बट जे स्टेज डेकोरेशनची होती ते अगदी मिनिमम ठेवून त्यांनी तयारी करून घेतली. या माळा पण आम्ही घरून करून आणल्या होत्या. आम्हाला वाडा सजवायला खाली लागणार होत्या, बट ॲट द एंड त्या यूज केल्या आम्ही डेकोरेशनला. लोकं खूप कमी होती आम्ही जी बोलवली होती त्याच्यापेक्षा स्टार्टिंगला तरी. मी खूप नाराज होते, पण नंतर निखिल बोलला, चल यार आजचा दिवस आहे, चिल मार, होईल सगळं नीट. बघता थोडा पाऊस थांबला. आम्ही जेवढे बोलवले होते तेवढे नाही, बट 70% लोकं तरी हळूहळू जमा व्हायला लागले. हे बघून खूप बरं वाटलं. मग आमची एंट्री झाली आणि तिथे गेल्यानंतर मी बघितलं की यार ऑलमोस्ट पूर्ण हॉल फुल आहे. तर मला बरं वाटलं, कारण त्याच्या आधी माझं असं होतं की यार आता कोणीच येणार नाही का कार्यक्रमाला, आपण किती तयारी केली. आणि मला माझ्या डोहाळ जेवणाची प्रचंड हौस होती. तिथे गेल्यानंतर मग आम्हाला ते मॉम टू बी, डॅड टू बी ते हे केलं. इव्हन मी गाडीत असताना अँकरला कॉल केला होता की ताई तुम्ही याल का, तर बोला हो आम्ही येणार आहे, आपलं ठरलं आहे. पण मला झालं की इतका भयंकर पाऊस आहे, आमच्या घरचेच किती जण यायला हो नाही करताय, तर तुम्ही याल का. त्या बोलले नाही आम्ही येणार. आणि त्या आल्या आणि त्यांनी वेळेवर खूप छान कार्यक्रम केला. सुरुवात झाली होती आमच्या जुई मावशीच्या जे गणेश वंदन असतं त्याने. त्यानंतर सखीच्या आर्या मावशीने आणि मनू मावशीने खूप छान डान्स बसवला होता, तो केला. त्याच्यानंतर हळूहळू सगळे फॅमिली मेंबर, म्हणजे त्यावेळेस बाळ, पण आत्ताची सखी, तिचे दादा, मामा, काका, काकू, मामी, मावशी, जे कोणी नातेवाईक बाळाला मिळणार होते, जे कोणी होतं, त्या सगळ्यांना स्टेजवर हळूहळू बोलवण्यात आलं. आणि मग एक छोटा फॅमिली डान्स पण झाला, ज्याच्यात सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचे ट्राय केलं. सगळे लाजत होते, बट हळूहळू सगळे तयार झाले. आणि मी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते एवढ्या ग्रुपमध्ये, कारण मला नंतर एनर्जी आली होती. मी म्हटलं होतं की जसं आहे तसं घ्या एन्जॉय करून, आपला दिवस आहे. खूप खर्च पाणी केला होता, मी म्हटलं घ्या जगून आजचा दिवस आपला. आणि जे अँकर होते त्यांनी खूप छान वातावरण तयार केलं होतं. माझं डोहाळ जेवणाच्या बाबतीत एक फिक्स होतं की मला अशा बायका नव्हत्या किंवा असा ग्रुप नव्हता बोलवायचा जे स्वतः डान्स करतात आणि ऑडियन्स फक्त बघतं. मला असा ग्रुप हवा होता जे ऑडियन्सलाच, म्हणजे ज्या कोणी असतील समोर बायका, त्या बोर व्हायला नको, त्या इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. हे माझं बेसिक होतं. तर स्टार्टिंगला त्यांनी आमची पूर्ण फॅमिलीला इन्व्हॉल्व केलं, सगळ्यांना डान्स करायला लावला. माझे पप्पा आय थिंक फर्स्ट टाईम नाचले असतील, बट नाचले ते माझ्यासाठी. आई पण लाजाळू पण नाचली. मग हळूहळू सगळे रंगत गेले, कारण हळूहळू कार्यक्रमाला मजा यायला लागली. मी पण मजा घेत होती, समोर बसणारे पण सगळे मजा घेत होते. सगळ्यांना मीही डान्स करायला लावत होती. सखीला मिळणारी फॅमिली इतकी मोठी होती की खाली स्टेजवरती मावत नव्हती, म्हणून थोडे आम्ही वरती बोलत होतो, जेणेकरून सगळे फोटोमध्ये येतील आणि सगळ्यांना एन्जॉय करता येईल सगळा. त्यानंतर खरा कार्यक्रम सुरू झाला, तो लेडीजचा, ज्याची मला खूप हौस होती. कार्यक्रमाची जागा अचानक अशी बदलल्यामुळे खूप बायकांना तिथे इन्व्हॉल्व नाही करता आलं. अराऊंड
20-30% बायकांना त्यांनी डान्समध्ये इन्व्हॉल्व केलं, पण मजा केली. त्यांचा कन्सेप्ट असा होता की प्रेग्नेंट बाईट स्वतः काही करू शकत नाही, तर तिच्यासमोर आपण सगळी मजा मस्ती करूया, त्याचा आनंद तिला लुटू देऊयात. आणि म्हणून त्या असे छोटे छोटे कार्यक्रम घेत होते आणि सगळे ते खूप एन्जॉय करत. दिंड्याची लांब दोरी पकवा घाल ग सई, घाल ग सई, पकव्याला दोड नाही, उखाणा घे ग सई, घे ग सई, उखाणा येत नाही, तुळशी खुंट ग पोरी, खुंट ग पोरी, पूजेला उशीर व्हा. बेसिकली सगळ्यात जुन्या गाण्यांवर ज्या आपल्या आज्या आत्या वगैरे म्हणायच्या त्याच्यावर त्यांनी सगळ्यांचे डान्स घेतले. माझ्या माम्या मावश्या सासरकडच्या, माझ्या जावा, माझ्या मैत्रिणी सगळे इन्व्हॉल्व झाले आणि सगळ्यांनी मजा करायला सुरुवात केली होती. आणि खूप छान वाटत होतं मला हे सगळं बघून की सगळे एंजॉय करत आहे. ऑडियन्स बोर होत नाही आहे. ऑफकोर्स जेंट्स बोर होतात या कार्यक्रमात, बट ऑप्शन नसतो. सोनियाच्या साखळ्या घडव घडव रे सोनारा, माणिक मोती बिलबरा. यानंतरचा पुढचा गेम होता माझं सासर वर्सेस माहेर. सासरची एका साईडला, माहेरची एका साईडला, आणि ते एकमेकांना खूप टाक देतात या आता मुलीकडचे भाव वाढले ना, नाही सवय लवकर उठण्याची पोरी पिंगा. ऍक्शन करा आणि सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी यांना मुलीकडच्यांनी. माझ्या मुलीला नाही सवय लवकर उठण्याची पोरी पिंगा. आता सासूबाई उत्तर देणार आहे. नको उठाया तुझ्या मुलीला मीच उठेल पोरी पिंगा. आता माझ्या मुलीला उठल्यावर काय लागतो? चहा. आता माझ्या मुलीला चहा लागतो, तो कसा लागतो ते ऐकायचंय. माझ्या मुलीला आवडे बेडटी ताजा पेपर पोरी पिंगा. सपोर्ट करा. माझ्या मुलीला लागे बेडटी ताजा पेपर पोरी पिंगा. आता थोड्याशा सासूबाई चिडल्यावर आहे सवय तुझ्या मुलीला पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. आता माझ्या मुलीला नाश्ता लागतो. माझ्या मुलीला आवडे चायनीज, आवडे पंजाबी पोरी पिंगा. माझ्या मुलीला आवडे चायनीज, आवडे पंजाबी पोरी पिंगा. आता सासूबाईंचं ठरलं, सून आली की आयतच खायचं. तिने पण काय पण करून खाऊ आलो. करू दे चायनीज, करू दे पंजाबी, खाऊ आवडीनं पोरी पिंगा. करू दे चायनीज, करू दे पंजाबी, खाऊ आवडीनं पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. आता माझ्या मुलीला खाऊन पिऊन झालं, टीव्ही लागतो पाहायला. LCD आहे का? अरे नाही वाटतं घरात LCD. वा वा वा. माझ्या मुलीला टीव्ही पाहताना नको बडबड कुरकुर पोरी पिंगा. माझ्या मुलीला टीव्ही पाहताना नको बडबड नको कुरकुर पोरी पिंगा. काम धाम ग सार आवरून टीव्ही पाहू दे पोरी पिंगा. काम धाम ग सार आवरून टीव्ही पाहू दे पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. आता आपली मुलगी प्रेग्नेंट आहे, तिला तिची आठवण येते आपल्याला. आता तिला आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. थोडं नमावं लागेल बरं का. आता आपल्याला मुलाकडची बाजू आहे. चला आता 2 स्टेप पुढे जायचं आपल्याला.
माझ्या मुलीची येते आठवण करा पाठवण पोरी पिंगा. सगळ्यांनी सपोर्ट करायला त्यांना. माझ्या मुलीची येते आठवण करा पाठवण पोरी पिंगा. आता सासूबाई पण काही सोडणार नाही. तुम्ही भरपूर आधी सोडवून घेतलंय त्यांच्याकडनं. आता सासूबाई उत्तर देतील तुम्हाला. द्यावी ऑडी ग घेऊन करू पाठवण पोरी पिंगा. करा ऍक्शन सगळ्यांनी. द्यावी ऑडी ग घेऊन करू पाठवण पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आता दोघे कुठलं सासर कुठलं माहेर काही कळेना पोरी पिंगा. दोन्ही कोणाला तूच सांभाळ कर विचार पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. हा असा गेम होता, खूप मोठा होता, बट मला एवढं सगळं व्हिडिओज नाही मिळाले. आत्ता जवळजवळ 1-1.5 वर्षांनी मी हा व्हिडिओ बनवते आहे, त्यामुळे जेवढं होतं तेवढं सगळं ॲड करायचं मी सगळं ट्राय केलं. सो हा कार्यक्रम झाला, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. ॲक्च्युली आमच्याकडे टाकाटाकी करायला खूप जण आहेत, बट त्या दिवशी वातावरण असं होतं की सगळे शांत होते. नंतर उखाणे वगैरे झाले आणि मग होता माझ्या पिल्ल्याचा डान्स. गौरीला पूर्ण डान्स येत होता, पण वहिनीमुळे ती चुकली, कारण वहिनीला डान्स येत नव्हता. आणि गौरीने फक्त एका कारणासाठी डान्स केला, तो म्हणजे तिच्या मावशीची मुलगी नाचणार होती, जिनी धुमाकूळ घातला नाचून. तिचा मी सेपरेट व्हिडिओ टाकला आहे, खाली लिंकही देते. तिच्या रिशीवर गौरीने हा डान्स बसवला आणि ती खूप छान नाचली. मला वाटलं नव्हतं ती डान्स करेल, कारण तिने आधी कधीच केलेला नव्हता. तिला मी एकदा शिकवला, ती छान शिकली. रोज मला म्हणायची, आत तू घे ना गं प्रॅक्टिस, घे ना गं प्रॅक्टिस. मला लिटरली मागे रडू येत होतं की गौरी नाचती आहे. त्यानंतर आमचा क्वेश्चन आन्सरचा एक सेशन होता, त्याचा मोठा व्हिडिओ नाही, छोटा पोस्ट होता. कुणाचा राग जास्त काढतो? व्हेरी गुड. बायकांचा हक्क आहे रागवणं. मुलगी हवी असं कोणाला जास्त वाटतं? अरे बापरे, दोघांची उत्तर सेम आले. मुलगाच हवं असं कोणाला वाटतं? कोणालाही नाही, यांना लक्ष्मीच हवी आहे. डायपर बदलायची वेळ आली तर निखिलराव डायपर बदलतील का? ओ वाव. बाळ कोणासारखं दिसेल, आई का बाबा? बाबा. रात्री बाळ रडलं तर कोण आधी उठणार? अरे वा, म्हणजे मम्माला आराम आहे थोडा. बाळाचे जास्त लाड कोण करणार? दोघं पण. वा. बाळाला शिस्त कोण लावणार? बरं, आता हा शेवटचा प्रश्न. बाळ आधी आई म्हणेल की बाबा म्हणेल? बाबाच. वा, खूप छान, मस्त उत्तर दिले. सगळ्या गडबडीमुळे टेबल सजवायचा पण वेळ मिळाला नव्हता. सो वेळेवर माझ्या छोट्या छोट्या बहिणी वगैरे सगळे करत होत्या, ज्या अँकर होत्या त्याही करत होत्या, त्यांना मीही मदत करू लागत होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डोळे मिटा, तुम्हाला ते ओपन करायचं आहे वगैरे. डोळे आत्याला मिटायचे होते, बट फोटोग्राफर दादा मिटणारे डोळे करत निखिलीच माझे डोळे धरले. त्यावर खूप मोठा जोक झाला. डोळे आत्याने झाकायचे आहेत. विनय मागे. आत्याचं काम सध्या बाबा करतात. ऐका ना ताई, विनय थांबत जा. मिसगाईड करायचंय मावशीने. बघू आता आपण काय उघडणार आहे तनया. शंभू मागेच थांबा, थोडं शंभू मागेच थांब. तिला गाईड करा. तनया, एकाच्या हात ठेवायचा तू. फायनली मी ओपन केलं आणि खाली बघितली तर बर्फी होती. मला बघून खूप आनंद झाला, कारण मला तेव्हाही मुलगीच हवी होती. आणि माझ्या ह्याच्या बहिणी त्या पण मला तेच सांगत होत्या, कारण पॅकिंग त्यांनी केलेली होती. सो दीदी राईट. पण मी त्यांचं नाही, माझ्या मनापासून जे होतं ते ऐकलं, कारण आम्हाला मुलीची खूप हौस होती. तिथेही मुलगी निघाली आणि मुलीच्या रूपी आमच्याकडे सखी आली.
पेढा बर्फी काढण्याचे बरेच प्रकार होते, बट माझं ठरलेलं होतं की मला बाहुल्या हव्यात, एक मुलाचा आणि एक मुलीचा, अशी ती फिलिंग यायला पाहिजे. त्यानंतर माझ्या फ्रेंडने एकदम सरप्राईज डान्स बसवला होता. तेजलने, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिच्यासोबत शुभूने पण बसवलं होतं. त्या दोघी एकमेकींना ओळखत नव्हत्या. इन्स्टावर कॉन्टॅक्ट करून माझ्यासाठी त्यांनी बसवला, पण वेळेच्या कमीमुळे शुभूला नाही करता आलं. त्यानंतर ऑफकोर्स माझा डान्स होता, जो तुम्ही इन्स्टावर आणि यूट्यूबवर बघितलाच होता. मला खूप हौस होती, मला प्रत्येकजण म्हणत होतं नको करू नको करू, बट मी माझी काळजी घेऊन ठरवलं होतं की करूयात यार, ही गोष्ट एकदाच होते, सो लेट्स एन्जॉय इट. मी छान डान्स बसवला होता, माझा पण आणि बाकीच्यांचं पण. आणि आता दाखवते की कार्यक्रम कुठे होणार होता नक्की. तर हा जो वाडा आहे याच्या खालच्या भागात कार्यक्रम होणार होता, इथे डेकोरेशन होणार होतं आणि ते एकदम ऑसम होतं. बट सगळं वेळेवर गडबडलं. सगळा कार्यक्रम झाल्यानंतरही आमचं फोटोशूट चालू होतं. आम्ही आंबेरसाची थाळी ठेवली होती आणि ट्रस्ट मी, ती इतकी टेस्टवरती होती की ह्या कार्यक्रमात जेवढी गडबड झाली ते सगळं इग्नोर केलं सगळ्यांनी, कारण जेवण इतकं छान होतं. अशा प्रकारे कार्यक्रम संपला आणि घरी आल्यानंतर मला खोकला लागला, जो जानेवारी महिन्यापर्यंत होता. हे तेव्हाचे फोटो आहेत. मी पूर्ण जाम झाली होती आणि आईची माझ्यावर भयंकर चिडचिड चालू होती की बघ तुझ्या हौशीपायी तुला किती भोगावं लागतं आहे. सो ती रोज रात्री हांड्याने माझी अशी नजर काढायची. बट ठीक आहे, वर्थ होतं. म्हणजे मी त्याच्या आधी आईस्क्रीम खाल्लं होतं, त्याच्यामुळे मला त्रास झाला. प्रेग्नन्सीमधला खोकला जात नाही जनरली असं म्हणतात, बट माझा 1.5 महिन्याने तो गेला बऱ्यापैकी. तर असं काहीचं होतं माझं डोहाळ जेवण. आय नो व्लॉग मी खूप लेट अपलोड केला आहे, ऑलमोस्ट 6 वर्षांनी. बट डोहाळ जेवणानंतर मला खूप खोकला लागला होता आणि त्याच्यानंतर मग शक्यच नव्हतं असं की प्रेग्नेन्सी हे यूट्यूब वगैरे. आज पण जेवढा पॉसिबल होता तेवढ्या सगळ्या क्लिप मी ॲड करायचा ट्राय केला होता. बॅकस्टोरी अशी होती की जो पाऊस आला होता त्याच्यामुळे जेव्हा मी तिथे पोचली त्या हॉलवर, वाड्यावर, वॉडेवर, तिथे माझी फॅमिली आणि निखिलची फॅमिली म्हणजे सासरचे आणि माहेरचे सोडून कोणीच नव्हतं. सामान काढायलाही कोणी नव्हतं. तर मलाच झालं होतं की यार कोणी येतं की नाही येत, कारण हाऊस खूप होती लिटरली. माझं नोव्हेंबरमध्ये होतं, 26 नोव्हेंबरला झालं डोहाळ जेवण. प्लॅनिंग मी सप्टेंबरपासून करत होती, बुकिंग, मेन्यू, रिटर्न गिफ्ट्स काय पाहिजे, माझी साडी कशी पाहिजे, बाकीच्यांच्या साड्या कशा पाहिजे, सगळं छान प्लॅनिंग वगैरे केलं होतं मी की सगळे ग्रीनवाले पाहिजे मला या टाईप. आणि ते फिसकटलं. ॲक्च्युली माझी 28 नोव्हेंबर डेट होती, मंगळवारीच होता. पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की नको सॅटर्डे संडे लोकांना त्रास नको व्हायला यायला जायला. अल्दो आमचे सगळे पाहुणे नाशिकलाच राहतात. जे पुण्याचे होते, शुभू, स्वाती, लिटरली ते थांबले होते माझ्यासाठी नाशकात की माझं डोहाळ जेवण करून जायला. बट ठीक आहे, म्हणजे तेव्हाचा एक चुकीचा निर्णय तो आम्हाला भोगावा लागला. 26 नोव्हेंबरला पाऊस खूप होता, स्टार्टिंगला कोणीच नव्हतं. हळूहळू पाहुणे यायला लागले, तरी पण खूप नव्हते झाले. अगदीच जवळचे आले होते आधी तर, म्हणजे माझे मामा मावशी, माझे आत्या, निखिलच्या आत्या, मामा मावशी, निखिलचे काका काकू, माझे काका काकू. पण हळूहळू मग वाढत गेले, मग सगळे आले. माझं 200-250 लोकांना आमंत्रण दिले होते, त्याच्यापैकी 150-200 लोक त्या दिवशी आले होते, एवढ्या पावसातही आमच्यासाठी वेळ काढून. सो छान वाटलं. आणि निखिल थोडा नाराज होता, कारण त्यांच्या घरी म्हणजे माझ्या सासरी असे कधी कार्यक्रम नाही झाले माझं लग्न सोडून. तसे आमच्याकडे खूप कार्यक्रम झाले. सो मी प्रत्येक गोष्टीत खूप एन्थुसियास्टिक की मला हे करायचं आहे, ते करायचं. सो ही नो की मी खूप एक्सायटेड होते माझ्या डोहाळ जेवणासाठी. आणि मी तशी दाखवत नव्हती त्याला स्टार्टिंगला. जेव्हा तो माझ्यासोबत होता माझ्या चेहऱ्यावर असं काही नव्हतं की यार असं काय होतं आहे, बिकॉज तो ऑलरेडी खूप नाराज होता. कारण मी त्याला सांगितलं निखिल मला एवढं बजेट लागेल, मला अशी साडी लागेल असं. आणि तो मला कोणत्याच गोष्टीला नाही नाही म्हटलं. हे इज लाईक की होऊ दे तुझ्या मनाने, तुला हाऊस आहे ना, तुला कसा कार्यक्रम करायचा तसा कर, एकदाच हाऊस होते. सो त्याचं असं होतं की यार हिची हाऊस नाही होते आणि मी त्याच्याकडे बघून शांत होते की यार सेल कर निखिल. बट मी जेव्हा स्टार्टिंगला त्या लॉन्च केलं ना, मी लिटरली रडत होती. पूर्ण अंधार होता स्टार्टिंगला, तर पूर्ण अंधार होता, कारण इतका अचानक पाऊस आला की ते जनरेटर जे होतं ना ते सुरू व्हायला सुद्धा वेळ घेत होतं, मागे पुढे मागे पुढे. म्हणजे पहिला लिटरली अर्धा तास आलेले पाहुणे अंधारात होते, आम्ही अंधारात होतो. जे फोटोग्राफर होते त्यांना लाईट मिळत नव्हतं आमचे फोटो काढायला, कारण ऑप्शन नव्हतं, सगळ्यांची मोबाईलची लाईट सुरू होते, ही परिस्थिती होती. बट हळूहळू सावरल्यानंतर तुम्ही बघितलाच एन्जॉय सगळ्यांनी कसा केला. मला वाड्याच्या मध्ये करायचं होतं, कारण मला लिटरली एक पण बाई मला खुर्चीवर नको होती, सगळ्या मला एन्जॉय करताना हव्या होता. हे माझं खूप बेसिक होतं आधीपासून की जनरली आपण जे ग्रुप बोलवतो ते स्वतः डान्स करता आणि आपल्यातले 4-5 जण डान्स करता, ते पूर्ण प्रवास दाखवतात लेडीजचा. ते जनरली सगळ्यांनीच बघितलेलं असतं. सो माझं हे फिक्स होतं की
तिथे येणाऱ्या बायका फक्त बघायला नको आहेत मला, तिथे येणाऱ्या बायकांनी मजा केली पाहिजे, त्यांचं लहानपण त्यांना थोडं आठवलं पाहिजे, या टाईप होतं. जागा कमी होती त्याच्यामुळे सगळ्यांना तर नाही पुढे येता आलं, पण बऱ्यापैकी बायका पुढे आल्या, स्वतःहून पुढाकार घेतला, सगळ्यांनी डान्स वगैरे केला. ऑफकोर्स माझ्या सासू, माझी मम्मी थोडे हे होते की कसं करायचं, बट त्यांना पण उठवलं, त्यांना पण नाचवलं. सो छान काहीतरी माहोल तयार झाला होता. आणि म्हणजे मला जेव्हा मी स्टार्टिंगला आले तेव्हा वाटलं होतं की कार्यक्रम होईल आता, बट सगळे जमले, कार्यक्रम छान झाला. त्यामुळे मग माझ्याकडे पण त्या चांगल्या मेमरीज आहेत. माझे फोटोग्राफरने खूप छान काढले, अशी परिस्थिती तरी. अर्थात तिथे पण आमची एक थीम ठरली होती की यार मला ही थीम हवी आहे, असं शूट करू. लिटरली 5 वाजता मला त्याचा फोनही आला होता की दीदी मी 5:15पर्यंत तिथे येतोय, आपण सुरू करूयात, कारण 5 वाजेपर्यंतही पाऊस नव्हता. 5:15 म्हणजे 5 वाजता जेव्हा मी निघाली, मला निघायचं होतं पार्लरमधनं, आम्ही तो दरवाजा उघडला आणि जो भयानक पाऊस, आणि 5:30पर्यंत सगळं भरून आलेलं. म्हणजे मी मेकअपला जेव्हा आत गेली तेव्हा काहीच नव्हतं, आणि फोटोग्राफरचा आमचा फोन आला तेव्हा पण त्याच्या एरियात नव्हता एवढा, आमच्या एरियात तरी सुरू होता, त्याच्या एरियात तेवढाच नव्हता पण. बट नंतर मग सगळंच घोळ झालं. मला अँकर फोटोग्राफर येता की नाही याची सुद्धा भीती वाटत होती. असा काहीतरी तो प्रकार होता, बट जमले सगळे, कार्यक्रम छान झाला. ॲट द एंड मी खुश झाली की चलो फोटो जागे, व्हिडिओ जाग्या, मज्जा आली काहीतरी कार्यक्रमात. सगळ्यांनी मजा केली, सो मला पण बरं वाटलं. सगळ्यात मेन होतं म्हणजे तुम्ही नाशिकमध्ये असाल, तुम्ही जर कार्यक्रम करायचा असेल साधनाला, तर बिंदास त्यांची पुरणपोळीची जी थाळी आहे आंबेरसाची ती ट्राय करा. कारण नोव्हेंबर होता, मी खूप कन्फ्यूज होती की यार आंबेरस ठेवायचा की नाही, कसं वाटेल. बट वाडा होता, निखिलला पारंपरिक ठेवायचं होतं सगळं, म्हणून मग आम्ही तो चूज केला होता. मेन्यू पण त्याचा चूज केला. मी मागे पुढे होती. दादाचं पण असं म्हणणं होतं की नको रस ठेवायला. मी आणि दादा, तर जेव्हा मी निखिल आणि दादा ठरवायला गेलो तेव्हा आमचं मागे पुढेच चालू होतं, बट तो जो दादा होता हे बोलला होता की ट्रस्ट मी खूप छान असेल. आणि इतकं ऑसम जेवण होतं, म्हणजे मला त्याचा मेन्यू पण नाही आठवते, बट सार भात म्हणजे जो कटाची आमटी, भात, भजे, बटाट्याची भाजी, डाळ भात, रस, पोळी, पुरी, भजे, अजून एक भाजी, असं काहीतरी पूर्ण पारंपरिक मेन्यू होता. आणि इतकं ऑसम जेवण होतं की जो काही मूड तिकडे गेला होता ना माझा स्टार्टिंगला, ते जेव्हा लोक म्हणायला लागले की यार जेवण किती छान आहे, लिटरली प्रत्येकजण म्हणत होतं, मला बरं वाटलं की यार चला कुठेतरी ते सगळं छान झालं. रिटर्न गिफ्ट्स मी जे घेतले होते ते मी तुम्हाला आय थिंक मागे एका 2 व्हिडिओत बोलली पण होती की जे आपलं ते कासं असतं ना आपण जे काचेत ठेवतो तसं. मी पर्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या, बँगल बॉक्स वगैरे. बट माझं असं होतं की असं काहीतरी देऊयात, ते माझ्या घरी काहीतरी शुभ होतं, समोरच्या घरी पण काहीतरी जायला पाहिजे. सो जेव्हा मी रिटर्न गिफ्टसाठी खूप सारे ऑप्शन शोधले होते, लास्टला मला ते आवडलं, आणि जे मी त्यांना सगळ्यांना दिलं त्यांनाही खूप आवडलं. मला खूप छान साड्या आल्या आहेत, त्यातल्या बऱ्यापैकी मी वापरायलाही नाही काढल्या आहे, हळूहळू काढेल. 6.25 वर्ष झाले आज तुम्हाला दाखवायचं म्हणून मी ते व्हिडिओज परत बघितले, आणि मला खूप छान वाटलं ते बघून. सो तुम्हाला सगळ्यात मोठं थँक्यू. आणि असा होता व्हिडिओ. तुम्हाला यानंतर कोणते व्हिडिओ आवडतील बघायला ते कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला की नाही, किंवा या व्हिडिओमधला तुम्हाला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला आहे, प्लीज डू कमेंट. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सकीला. थँक्यू सो मच.